Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? एक असं आहे की सुप्रियाताई काय नेमकं बोलल्या ते मी ऐकलेलं नाही, परंतु ते म्हणतात ती वस्तुस्थिती अत्यंत चुकीची आहे. आदरणीय पवार साहेबांनी ज्या वेळेला 2 मे 2023 रोजी स्वतःहून ज्यावेळेला राजीनामा दिला, त्याला पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा कोणावरती द्यावी हे निश्चित त्या ठिकाणी झालं होतं. 5 तारखेला कदाचित पवारसाहेबांचा राजीनामा मागे घेतला गेला नसता तर राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी कोणावरती द्यायची हे निश्चित त्या ठिकाणी ठरलेलं होतं. त्याच्यामुळे अशा पद्धतीचं बोलण्यामध्ये काय योग्य नाही. आम्ही निर्णय घेतला NDAमध्ये सहभागी होण्याचा घेतला, पण तो आत्ताच घेतला असं नव्हे. 2009 सालामध्ये सुद्धा शिवसेनेबरोबर ती युती करण्याची चर्चा झाली होती. दिल्लीमध्ये आम्हाला मंत्र्यांना बोलवण्यात आलं होतं. 9मध्ये कदाचित लोकसभेच्या निवडणुकीला आमची शिवसेनेबरोबर युती होणार होती. 2014मध्ये सुद्धा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप 16 जागा घेऊन लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जावं असा सुद्धा जवळपास चर्चा संपुष्टात आली होती, परंतु ती अंमलात आली नाही. 2014च्या विधानसभेचे निवडणुकीचे निकाल लागले. त्याला आदरणीय साहेबांच्या निवासस्थानी आदरणीय साहेब, प्रफुल्लभाई भुजबळ साहेब, अजितदादा, सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष म्हणून होता. भारतीय जनता पक्षाने पाठिंबा मागितलेला नसताना सुद्धा आम्ही पाठिंबा भारतीय जनता पक्षाच्या सरकारला त्या ठिकाणी दिला. 16-17मध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये आम्ही सहभागी होण्याचा निर्णय झाला होता. मी प्रदेशाध्यक्ष म्हणून मला देवेंद्रजींच्या जवळ चर्चा करण्याचे अधिकार दिले होते. हे मी जे काय बोलतो आहे हे सत्य आहे. एकनाथरावांनी भूमिका घेतल्याच्या नंतर राष्ट्रवादीच्या 53 आमदारांनी लिहून दिले होते की आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे. त्यावेळेलासुद्धा भाजपने सरकारमध्ये जाण्याची परवानगी नेतृत्वाने दिली होती आणि त्याच्यानंतर जे काय घडलं त्याच्यातून आम्ही एक भूमिका घेतली आणि त्याच्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 53 पैकी 43 आमदारांनी अजितदादांनी घेतलेल्या निर्णयाचं समर्थन केलं. आता ते समर्थन केल्याच्यानंतर पक्षांतर अर्हता कायदा आहे, त्याच्यामुळे कायद्याला आधारित राहून जे काय कृती करावी लागते ती कृती लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.